भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म चतुर्थ खंड धर्म आणि धम्म। एक, धर्म म्हणजे काय? धर्म हा एक अनिश्चित शब्द असून त्याचा एक ठराविक असा अर्थ नाही। तो शब्द जरी असला तरी त्याचे अनेक अर्थ आहे। याचे कारण असे की धर्म हा निरनिराळ्या अवस्थातून गेलेला आहे। प्रत्येक वेळेची मान्यता किंवा अर्थ तिच्या मागील किंवा पुढील अवस्थातील अर्थाशी समान नव्हती। प्रत्येक अवस्थेमध्ये त्या मान्यतेला आपण धर्म असेच म्हणत राहिलो। धर्माचा आशय कधीही निश्चित असा नव्हता, तो वेळोवेळी बदलत गेलेला आहे। एक वेळ अशी होती की वीज, पाऊस, पूर इत्यादी ज्या घटनांचे कार्यकारण भाव आदिमानवाला स्पष्ट करता येत नसत, तेव्हा त्यांच्या निग्रहाच्या नावाने तो जे काही चमत्कारिक प्रयोग करीत त्यांना जादू म्हणत। प्रारंभी धर्म आणि जादू ही एकाच गोष्टीची दोन नावे होती। नंतर धर्माच्या विकासाची दुसरी अवस्था आली। त्यावेळी धर्माचा अर्थ माणसाचा विश्वास, धार्मिक कर्मकांड, रीतिरिवाज, विधी, प्रार्थना आणि यज्ञ असे स्वरूप त्याने धारण केले। परंतु ह्या गोष्टी धर्माचा मूळ गाभा नसून त्या धर्मापासून उद्भवलेल्या आहेत, म्हणजे गौण आहेत। धर्माचा केंद्रबिंदू असा विश्वास आहे की सर्वच घटनांना घडविणारी कोणी विशेष शक्ती आहे, जिच्यामुळे हे सर्व घडते। परंतु त्या गोष्टी आदिमानवाच्या ज्ञान सामर्थ्याच्या पलीकडील होत्या। ह्या अवस्थेत जादूची महती कमी झाली। प्रारंभी ती अज्ञात आणि अज्ञेय शक्ती शैतानी समजली जाई, परंतु पुढे असे वाटू लागले की ती शिवरूप कल्याणकारीही असू शकते। त्या कल्याणकारी शक्तीला प्रसन्न करून घ्यावयाला आणि त्या शैतानी शक्तीला संतुष्ट करण्यासाठी वेगवेगळे विश्वास, कर्मकांड, विधी आणि यज्ञ यांची आवश्यकता भासू लागली। त्यानंतर ह्या शक्तीला ईश्वर, परमात्मा अथवा जगाचा निर्माता अशी संज्ञा देण्यात आली। या नंतरच्या धर्माच्या तिसऱ्या अवस्थेत त्या ईश्वरानेच हे सर्व जग आणि माणसे दोन्ही निर्माण केली अशी समजूत रूढ झाली। या अवस्थेनंतर धर्माच्या कल्पनेमध्ये ही गोष्ट सुद्धा अंतर्भूत झाली की माणसाच्या देहामध्ये आत्मा आहे, तो अमर आहे आणि माणसाच्या इहलोकीच्या कर्माबद्दल त्याला देवासमोर जाब द्यावा लागणार आहे अशी समजूत रूढ झाली। धर्माच्या संकल्पनेच्या विकासाची कहाणी थोडक्यात ही अशी आहे। आता धर्माचा हाच अर्थ झालेला आहे आणि धर्म म्हणजे असाच भावार्थ घेतला जातो की ईश्वरावर श्रद्धा, आत्म्याच्या अस्तित्वासंबंधी विश्वास, ईश्वर पूजा, चुकणाऱ्या आत्म्याची सुधारणा, प्रार्थना विधी व यज्ञयाग इत्यादींनी देवाला प्रसन्न करणे म्हणजे धर्माची वर्तमान मान्यता ही अशी आहे। 2. धम्म हा धर्मापासून वेगळा कसा? भगवान बुद्ध ज्याला धम्म म्हणून संबोधतात तो धर्मापासून मूलतः भिन्न आहे। भगवान बुद्ध ज्याला धम्म म्हणतात तो युरोपियन धर्मवेत्ते ज्याला रिलिजन म्हणून संबोधितात त्याच्याशी समांतर आहे, परंतु त्या दोहोंमध्ये विशेष अशी समानता नाही। खरे म्हणजे त्या दोहोंमध्ये फार मोठे अंतर आहे। याच कारणास्तव युरोपियन देववादी धर्मवेत्ते भगवान बुद्धांच्या धम्माला धर्म म्हणून मानावयाला तयार नाही। या गोष्टीबद्दल विषाद वाटण्याचे कारण नाही, नुकसान त्यांचेच आहे। त्यामुळे बुद्ध धर्माचे काहीच नुकसान नाही। एवढेच नव्हे तर त्यामुळे त्यांच्या रिलिजन मधील वैगुण्ये स्पष्टपणे ध्यानात येतात। या वादात पडण्यापेक्षा धम्माची कल्पना देऊन धर्म पासून तो वेगळा कसा आहे हे दाखविणे अधिक श्रेयस्कर ठरेल। असे म्हणतात की धर्म ही वैयक्तिक गोष्ट असून ज्याने त्याने तो स्वतःपुरताच मर्यादित ठेवावा, त्याला सार्वजनिक जीवनात अवसर देऊ नये। याच्या उलट धम्म हा सामाजिक आहे, मूलतः व तत्वतः तो सामाजिक आहे। धम्म म्हणजे सदाचरण, म्हणजे जीवनाच्या सर्व क्षेत्रात एका माणसाच्या दुसऱ्या माणसाबरोबर उचित व्यवहार असणे होय। यावरून स्पष्ट होते की मनुष्य एकटाच असला तर त्याला धम्माची आवश्यकता नाही, परंतु ज्यावेळी दोन माणसांना जर कोणत्याही संबंधाने एकत्र यावे लागते तेव्हा त्यांना आवडो अगर न आवडो धम्म हा आवश्यक ठरतो आणि धम्माचरण आवश्यक ठरते। त्यापासून त्या दोघांपैकी सुटका कोणाचीही नाही। दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे समाज धम्माशिवाय म्हणजे सदाचरणाशिवाय असूच शकत नाही। समाजाला खालील 3 पैकी कोणता तरी एक पर्याय निवडावाच लागेल।
समाजास वाटेल तर त्याने शासनाचे साधन म्हणून धम्माची निवड करू नये. परंतु जर धम्म अनुशासन करीत नसेल तर तो धम्मच नाही असा समज अराजकतेचा मार्ग स्वीकारेल. दुसरा पर्याय असा की समाज पोलीस म्हणजेच हुकुमशाहीची शासनासाठी निवड करू शकेल. तिसरा पर्याय असा की समाज धम्माचा स्वीकार करून धम्माचे उल्लंघन करणाऱ्या लोकांना शासन करण्यासाठी मॅजिस्ट्रेटची नेमणूक करण्याच्या पद्धतीचा स्वीकार करू शकेल. अराजकता आणि हुकुमशाही या दोन पर्यायात स्वातंत्र्याचा नाश होतो. फक्त तिसऱ्या पर्यायात स्वातंत्र्य टिकू शकते. म्हणून ज्यांना स्वातंत्र्य हवे आहे त्यांनी धम्माचा स्वीकार केलाच पाहिजे. धम्म म्हणजे काय आणि धम्माची अनिवार्य आवश्यकता तरी का आहे? भगवान बुद्धांच्या नुसार धम्माची दोन प्रधान तत्वे आहेत, प्रज्ञा आणि करुणा. प्रज्ञा म्हणजे काय आणि तिची आवश्यकता तरी का असावी? प्रज्ञा म्हणजे निर्मळ बुद्धी. मिथ्या समजुतीला जागा राहू नये म्हणून भगवान बुद्धांनी प्रज्ञेला आपल्या धम्माच्या दोन आधारस्तंभांपैकी एका आधारस्तंभा इतकेच महत्व दिले. करुणा म्हणजे काय आणि करुणेची आवश्यकता तरी काय? करुणा म्हणजे दया, प्रेम, मैत्री. करुणेशिवाय समाज जगू शकत नाही किंवा त्याची उन्नती होऊ शकत नाही. म्हणूनच भगवान बुद्धांनी करुणेला आपल्या धम्मात दुसऱ्या आधारस्तंभा इतके महत्व दिले आहे. ही झाली भगवान बुद्धाच्या धम्माची व्याख्या. धर्माच्या व्याख्येपेक्षा धम्माची व्याख्या किती वेगळी आहे? भगवान बुद्धांची ही धम्माची व्याख्या अगदी प्राचीन असली तरी ती आधुनिक युगाशी जुळणारी वाटावी अशी आहे. ती जितकी अलौकिक तितकीच मौलिक आहे. ती कोणापासून उसनी घेतलेली नाही आणि तरी ती किती सत्य आहे बरे. प्रज्ञा आणि करुणेचे अपूर्व मिश्रण म्हणजेच भगवान बुद्धांचा धम्म होय. धर्म आणि धम्म यामध्ये खूप मोठे असे अंतर आहे.